आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. प्रचार जे आता शेवटच्या टप्प्यात आला आहे आणि आता तुम्ही डोर टू डोर भेटी देत आहे. हो, मी सकाळीच काही रॅलीज केल्या, 2 व्हीलर्सवर रॅलीज केल्या आणि आता काही जणांकडे अशा व्यक्तिगत भेटीगाठी. आता तसा प्रचार बंद व्हायला 2-3 तास बाकी आहे. तसा मुख्य प्रचार करून झालेला आहे, परंतु आता काही जणांना भेटीगाठी घेणं एवढं एक काम दर निवडणुकीत आम्ही करत असतो, तशा पद्धतीनं आता भेटीगाठी सुरू केलेल्या. आपण बघतोय खरं तर तुम्ही स्वतंत्र लढत आहे, मात्र भाजप आणि शिंदे शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत होईल असं वाटत असताना संजय केनेकर असतील, नितेश राणे असतील आणि संजय शिरसाटवर जोरदार टीका केली. व्हाईट हाऊसवाले वर्षावर नतमस्तक होतं असं म्हणतात. भारतीय जनता पार्टीला तसे खोटारडं बोलतात, पण या बाबतीत ते खरं बोललेले आहे की व्हाईट हाऊस म्हणजे काय, मला असं वाटतं संभाजीनगरकरांना चांगलं माहिती आहे. परंतु त्यांचे नेते एकनाथजी शिंदे असताना ते वर्षावर नतमस्तक होत असतात, हे तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि सत्य बोलले, मग नितेश राणे असतील किंवा संजय केनेकर असतील. मुंबईत महापौर मराठीच असं जे आहे ते स्पष्टपणे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आधी काय बोलले होते तेवढंच आठवा. आता दुरुस्ती झाली, कारण आम्ही सातत्यानं या भूमिका लावून धरली, त्याच्यानंतर त्यांना आता उपरती झालेली एवढंच म्हणता येईल. मुख्यमंत्री असंही म्हणतात की मराठी माणसाच्या अस्तित्वाच नव्हे तर ठाकरे बंधूच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. ठाकरे बंधू आणि मराठी काही वेगळं नाही आहे. मराठी ठाकरे बंधू असले तरच मुंबईत मराठी राहील. त्याच्यामुळं ठाकरे बंधू आणि मराठी एक अतूट नातं आहे. त्यामुळं असं भारतीय जनता पार्टीला बोलायचं तर बोलू द्या. बरं, डोंबिवली पूर्वमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून जे आहे ते भाजप आणि शिंदे गटात जोरदार हाणामारी झाली. कार्यकर्ते एकमेकांना भेट देत अजून भेटतील आज उद्या पण, कारण पैसे त्यांच्याकडेच आहे वाटायला. बाकी आमच्याकडे तर काही वाटायला पैसे नाही. आमच्याकडं वाटायला प्रेम आहे, सेवा आहे, 2 हात आहे, 1 माथा आहे. आणि त्याच्यामुळे आणखी परवा पण आणखी एकमेकांचे डोके फुटणार आहे, एवढंच सांगतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की ठाकरे कोत्या मनाचे आहेत, त्यांना पद नसताना कोस्टल रोडचं उद्घाटन केले. कोत्या मनाचे फडणवीस का ठाकरे हे महाराष्ट्राला माहिती आहे. कोस्टल रोड हा मुंबई महानगरपालिकेचा प्रकल्प आहे. परवा आदित्य साहेबांनी मुंबईच्या जाहीर सभेत सगळं दाखवलेलं आहे. यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे त्याच्यात, आणि त्याच्यामुळे कोत्या मनाचे हे तर यांनी हे मान्य करायला पाहिजे होते की उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतून हा कोस्टल रोड होतो आहे, हे त्यांनी मान्य करायला पाहिजे होतं. तर त्यांना मोठ्या मनाचं मानता यायला पाहिजे. त्यांचं तर मन कोत्यापेक्षा खालचा शब्द वापरावा लागेल, असं त्यांचं मन आहे. एकनाथ शिंदे असं म्हणतात की ज्या उद्योगपतीवर टीका करतात त्यांनाच घरी बोलवतात, त्यांचे मुलं जे आहे ते त्यांच्या लग्नात नसतात, कोण कोणाचा दोस्त हे कळू द्या, ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी टीका केली होती. मुद्दा कोणाची दोस्ती नसावी उद्योगपतींची, हा मुद्दा उद्धव साहेबांनी किंवा राजसाहेबांनी मांडलेला नाही आहे. मला वाटतं दुसरीकडे विषय तुम्ही भरकवता. मुद्दा असा होता की या देशात अदानीच का, हा मुद्दा उद्धव साहेबांनी राजसाहेब मांडतात. कारण एक त्यांनी उदाहरण दिलं की आत्ता आपल्याकडं मागच्या महिन्यामध्ये इंडिगोची जी सेवा होती एअरलाईन्सची, 65% इंडिगोकडं विमानाची सेवा आपल्या हिंदुस्थानात आहे. आणि ज्यावेळेस ती डिस्टर्ब झाली तर अख्ख्या हिंदुस्थान डिस्टर्ब झाला. त्यामुळं एकाच अदानीला का, अन्य उद्योजक नाही का या देशामध्ये? टाटा आहेत, बिर्ला आहेत, खूप आहेत, खूप जणांचे नाव घेता येईल. परंतु जसं त्या एक कोणती कंपनी होती, तिचं मुंबई एअरपोर्ट तिचं होतं, पण तिच्यावर ईडीची धाड टाकली, तिला चौकशा करायला, तिच्या मागे चौकशा लावल्या आणि त्या कंपनीने शेअर अदानीला विकले, अशी दादागिरी केली. याच्याविषयी उद्धवजी आणि राजसाहेबाचा विरोध आहे. बाकी कोणते अदानी येऊन येतं, अंबानी येऊ, त्यांना थोडी विरोध आहे. याच प्रश्नावर जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ठाकरेवर हल्लाबोल केला आहे. जे काँग्रेस शासित प्रदेश होते त्यांच्यासोबत जे उद्योगपती अदानीसोबतचे फोटो जे आहेत ते समोर काढलेत आणि गुंतवणुकीचा पाढा वाचला आहे. मुद्दा अदानीने गुंतवणूक करू नये असं मांडलेलाच नाही, हे जरा समजून घ्या. एकट्या अदानीलाच काय हे सगळं मिळतं हा प्रश्न आहे. मग बाकीच्याही उद्योजकांना मिळालं पाहिजे. मोनोपल्ली अदानीची नसावी असा मुद्दा उद्धवजी आणि राजसाहेबांनी मांडलेला आहे. त्यामुळं कोणी दिलं असेल काँग्रेस शासित प्रदेशातलं, उद्या समजा आमचंही राज्य आलं आणि त्याच्यात कॅलिबर असेल तर द्यावं लागेल, नो डाऊट. पण दुसऱ्याला मारून अदानीला देणं चूक आहे. आपण जर बघितलं तर अकोल्याच्या अकोटमध्ये भाजप आणि MIM युतीचा दुसरा अंक सुरू झाला आहे. 5 MIMच्या नगरसेवकांनी भाजपाच्या नेत्याच्या मुलाला समर्थन केलं. यावर आपण Xवर पोस्ट पण केली.
हो, मी केलेली आहे. कालच ही घटना घडलेली आहे. भारतीय जनता पार्टीची MIMवर टीका करते, MIM भारतीय जनता पार्टीवर टीका करते. हे सगळं डुप्लिकेट आहे. हे सगळं तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर. प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टी MIMचा पाठिंबा घेते. हे अकोटहून आता समजा ठीक आहे, परवाच्या दिवशी जनरल विषय झाला होता, आता तर काल धडधाकट विषय झाला सगळ्यांच्या समोर. MIMने भारतीय जनता पार्टीला पाठिंब्यावर भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून आला. पण तोही नगरसेवक साधा नाही. त्याचे वडील माजी नगराध्यक्ष खूप काळ राहिलेले त्या अकोट नगरीचे, त्यांचा मुलगा निवडून आला. कुख्यात गुंड गजा मारण्याला जे आहे ते 15 आणि 16 तारखेला पुण्यात येण्याची परवानगी दिली. तो मतदानाला सुद्धा हजर राहणार आहे. आता ही लोकशाही आहे आपल्याकडं. गुंडागर्दी करा, खुनं करा, डकेते घाला आणि मतदानाला या, हीच लोकशाही आपल्यात. याला काय बोलू शकतो आपण कोर्टाने निकाल दिला असेल तर. जर उद्धव ठाकरे मुंबईचे महापौर झाले तर मुंबईचा पाकिस्तान होईल असं अमित साटम म्हणाले. पागल आहे अमित साटम. कंगना रावत ही असंच म्हटली होती, मुंबईत आल्यावर पाकिस्तानमध्ये आल्यासारखं वाटतं. या भारतीय जनता पार्टीला पाकिस्तान 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 दिसतं. नरेंद्र मोदी पाकिस्तानला कशाला गेले होते नवाज शरीफ बरोबर? आडवाणी कशाला त्या जिनाच्या कबरीवर हाल घालायला गेले होते? हेही एकदा स्पष्ट केलं पाहिजे ना त्यांनी. पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तान, मुंबई पाकिस्तान कसं होईल जरा सांग बरं म्हणते त्याला. अमित शहाला एवढा हुशार आहे का तो? मुंबई पाकिस्तान कसं होईल? काही गोष्टी करायच्या. बरं, एक वेगळा प्रश्न आहे. काल जे आहे ते ओवेसींची सभा पार पडली. त्या सभेत बोलताना इम्तियाज जलील असं म्हणालेत की जर MIMचा सुपडा साफ झाला तर मी दाढी काढतो, नाही झाला तर एकनाथ शिंदेने दाढी काढावी. मला असं वाटतं दाढी ज्याचं त्याचं वैशिष्ट्य दोघांनी राहू द्या, कशाला डोक्याला ताण घेता जास्त. पण आता जे आपण बघतो खान की बानवरून हे दाढीवर विषय आला. तो विषय होता. मला असं वाटतं आता सामंजस्याने पुढं जाण्याचा वेळ आलेला आहे. हिंदू असेल, मुसलमान असेल, निवडणुकीत जे व्हायचं ते होत राहील, परंतु आपण एकमेकाच्या हातात हात घालून पुढं जाण्याचे विषय. तो काळ होता खान आणि बाणाचा, होता निश्चित. खानांची दादागिरी होती. आता ही सगळी खानांची दादागिरी त्याच वेळेस बाणाने मोडून काढलेली आहे. आताच्या ह्या गद्दारीच्या बाणाने नाही निवडून काढलेली, आधीच्या शिवसेना प्रमुखाच्या बाणाने ती मोडून काढलेली. काही वेळात प्रचार संपेल. काय मनात विश्वास वाटतो आता? बिलकुल आम्ही जिंकणार, सगळीकडे जिंकणार, चांगलं यश आम्ही प्राप्त करू. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते, ज्यांनी आपल्या संवाद साधला. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.